सारिका ताईला लागलं दगड साहेब ना आले का ते बघा मला 10 मिनिटं जाणून मुलं मारलाय जाणून त्या साहेब म्हणाला बी माझ्या गाडी दोन कशी येतात दोन कशी काय करून मला हे करावे नाही 10 मिनिटं चौकशी जाऊन बसून कोणी तर मला अटक करून आमच्या ताब्यात आमचं ठीक आहे लोकांना तिथं ते टपरे चालू आहे रात्रीचा अपराध काय काय चाललं नाल्यामध्ये सगळं वेगवेगळे पदार्थ तिकडे इकडे जातात त्यांना लोकांना बाहेर त्यासाठी बाहेर निघू शकत नाही नमस्कार, आपण पाहता आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह. मी सारिका कुंभार. प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंडरी. शिवसेनेचे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे व सारिकाताई पवार यांच्यावरती प्रचारादरम्यान भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख काकासाहेब पवार व योगेश भाऊ जोशी, हडपसर विधानसभा युवा सेना प्रमुख यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. विरोधकांना आमची भीती वाटते. लोकशाहीमध्ये असा भ्याड हल्ला करणाऱ्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जनता सर्व पाहत असते. प्रमोद नाना भानगिरे व सारिकाताई हे निवडून येणार असल्याने विरोधकांना धडकी भरली आहे. तरवडे वस्ती येथील साठेनगर परिसरात नागरिकांचा घेतलेला आढावा पहा बातमी सविस्तर. पत्रकार परिषदा बोलवली आहे. काय नेमकं पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा आपला उद्देश आहे, काय सांगाल? कालची जी घटना झाली काल संध्याकाळी 9च्या सुमारा 9:30 सुमारास जो प्रचार झाल्यानंतर आम्ही एक सोसायटीमध्ये 9:15 दरम्यान गिरी संस्कृती सोसायटीमध्ये गेलतो. तिथं एक मिटिंग झाली. तिथून पुन्हा नंतर पुढे जाताना संस्कृतीच्या लेफ्ट साईडनी जाताना दुसऱ्या सोसायटीमध्ये चाललो होतो. त्या ठिकाणी काही विरोधी लोकांच्या दगडफेक केली. ती दगडफेकमध्ये सारिकाताई पवार यांना लेफ्ट साईडला डाव्या साईडला हाताला दगड लागला आणि नाना भानगिरेंच्या गाडीवरती हा दगड लागलेला आहे. दगडफेक करून जो प्राणघाती हल्ला झालेला आहे, या सगळ्या घटनेला कारणीभूत जबाबदार म्हणून आपण कुणाला पाहता? विरोधकच असणार आहे याच्यामध्ये आणि दुसरे कोण असणार आहे? विरोधकांनी हार स्वीकार केलेली आहे, मान्य केलेली आहे. गुलाल आम्हीच उडवणार. 16 तारखेला गुलाल आम्हीच उडवणार. ऑलरेडी विरोधकाला असं कळलेलं आहे की त्यांनी आधी पहिलेच त्यांनी असे त्यांचे हार स्वीकारलेले आहे. आता पुढची रणनीती आपली कशा पद्धतीने असणार आहे? या सगळ्या घटनेला उत्तर देण्यासाठी आपण कशा पद्धतीचे पुढचे पावलं उचलणार आहे, त्याबद्दल काय आम्ही जे आजपर्यंत गेले 4.5-5 वर्ष झाले आम्ही जे कामं केलेली आहेत, आज रोड झाले, रस्ते झाले. आज आम्ही ज्या ठिकाणी आमचं ऑफिस आहे त्याच्या मागच्या साईडला हंडवडी रोडला आम्ही एक 40 लाख लिटरची टाकी बांधलेली प्रमोद नाना भानगिरे यांनी. तर भरपूर विकास कामं केलेली आहे. ते दिसलं नाहीये विरोधकांना. ठीक आहे, 16 तारखेनंतर कळेल त्यांना काय. निश्चितच प्रचार जोमाने चालू आहे. जनता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षण होत आहे. जनतेला आपला प्रतिसाद आणि आपला नगरसेवक म्हणून मान्य होत आहे. या सगळ्या गोष्टीचा डावपेच रचून तर हा सगळा काही प्रकार घडलेला नसेल का? हा डावपेच करूनच हा प्रकार घडवलेला आहे कुणीतरी. ते कळेलच. आता पोलीस प्रशासन याच्या मागे लागलेले सगळे एकदम याची सखोल चौकशी चालू आहे जी पूर्ण. कळेलच याच्या मागे कोण आहे कोण नाही. दगडफेक करणारा जो माथेफेरू आहे, त्या माथेफेरूबद्दल काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे पोलिसांच्या हातात लागलेले आहेत का? घटनास्थळी काल प्रमोद नाना भानगिरे होते, तिथं त्यांनी चेक केले. आता बघूया, जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत काळेपडा पोलीस स्टेशनचे, हे चौकशी करतात त्याबद्दल. आम्हाला काय अजून काय कळलेलं नाही कोण आहे काय असं. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये जर अशा घटना होत असेल
तर विरोधकांना नेमका काय संदेश आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे? काय आम्ही एवढंच बोलू की हा लोकशाहीचा उत्सव चालू आहे, तर तुम्ही शांत ह्यानी मत मागा, शांत ह्यानी तुम्ही विकास कामं केलेली आहेत ती दाखवा लोकांना. जर असं तुम्ही जर करत असाल तर युवा सेना इथे शांत बसणार नाही. युवा सेना इथे उत्तर 100% दिल्याशिवाय राहणार नाही. पुढची भूमिका आता इथून पुढे प्रचारासाठी आपली काय असणार आहे? आम्ही आमचा प्रचार चालूच ठेवलेला आहे. विरोधकांनी किती आम्हाला डिस्टर्ब करायला बघितलं, काय करायला बघितलं, आम्ही आमचा प्रचार चालू ठेवला. घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळाल्यावर पोलीस प्रशासन कुठपर्यंत कारवाई करत आहे? नाही, पोलीस प्रशासनाने आता मला वाटतं बंदोबस्त पण वाढवलेला आहे. पोलीस प्रशासन पण आम्हाला चांगलं सहकार्य करत आहेत.